बिग बॉस मराठी सीझन 5 वर प्रेक्षक आता भडकायला सुरुवात झालेली आहे। त्यांचं जे काय मत आहे, त्यांना काय शिव्या द्यायच्यात, काय ओरडायचंय, जे काय त्याचं मत आहे ना, ते सगळेजण सोशल मीडियावर आता मांडत आहेत। कारण की ज्या पद्धतीने भाऊचा धक्का झाला, त्या भाऊच्या धक्क्यावर संपूर्ण महाराष्ट्राला वाटलं होतं की टीम ए ला तिकडे खूप जास्त टॉर्चर करायचा प्रयत्न होईल, त्यांना शाळा करायचा प्रयत्न होईल, त्यांना एक चांगला रस्ता दाखवायचा प्रयत्न होईल, पण त्या तिकडे गोष्टी तशा काही झालेल्या नाहीयेत। जे काय आहे ते सॉफ्ट टार्गेट तिकडे फक्त टीम बी ला करायचा प्रयत्न करतायत, जे काय आहे ते टीम बी लाच तोडायचा प्रयत्न करतायत। अभिजित सावंतला तिकडे ती चुगली जी केली ती चुगली करायला नव्हती पाहिजे। हाच संपूर्ण महाराष्ट्राचा जे काय आहे ते रोष आहे की ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला दिसतंय की तुम्ही टीम ए ला तिकडे प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करताय आणि टीम बी कडनं तुमची काय अपेक्षा आहे मला हे कळत नाहीये की ज्या पद्धतीने तिकडे तुम्ही टीम बी ला प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करताय ना, की ते मूर्ख आहेत, आपले टाइमपास करायला आलेत। अरे नक्की गेम खेळायचा आहे म्हणजे काय गेम खेळायचा आहे मला हे कळत नाही। बिग बॉस तुम्हाला देखील टीम बी ला टीम ए सारखं करायचंय का, पूर्ण निगेटिव्ह करायचंय का, विलन करायचंय का, कुठल्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला करायच्यात हे नक्की एकदा तुम्ही स्पष्ट करा। कारण की ज्या पद्धतीने प्रेक्षकांचे जे मत आहे ते तुम्ही ग्राह्य धरत नाहीयेत ना, त्या दृष्टिकोनातून आता प्रेक्षक नाराज व्हायला सुरुवात झालेली आहे आणि खूप सारे लोक हे नाराज झालेले आहेत आणि टीआरपी वर ह्याचा पुढच्या येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये फरक पडू शकतो। कारण की प्रेक्षकांच्या मताला काही तिकडे व्हॅल्यू नाहीये हे परत एकदा दिसायला लागलेलं आहे। तिकडे ज्या पद्धतीने बिग बॉस मराठी सीझन 4 मध्ये काय होतं, डिझर्विंग जो विनर होता त्याला तुम्ही अगोदरच बाहेर काढून टाकलं, पण नॉन डिझर्विंगला तिकडे विनर करून टाकलं। या संपूर्ण गोष्टीचा राग परत एकदा बाहेर निघू शकतो। कारण की 1-1.5 वर्ष एकदम शांतचित्तेने लोकांनी तिकडे थांबून वेट केलं होतं, पण परत एकदा तीच गडबड घोटाळा व्हायचा प्रयत्न हा बिग बॉसच्या मेकर्स कडून चालू आहे। तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं मित्रांनो। पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।